कालवडीसाठी चीक जो आहे तो अमृता समान. ह्या चिकामध्ये ज्या काही अँटीबॉडीज आहेत ते प्रोटीन आहेत आणि हे प्रोटीन थोडे मोठ्या साईजचे असतात आणि हे शोषून घेण्यासाठी म्हणजे वासराच्या आतड्यातले जे अन्न शोषून घेणारे छिद्र आहेत याची साईज जी आहे ती पहिले 6 तास थोडी मोठी असते आणि त्यावेळेस हे जसेच्या तसे हे अँटीबॉडीज जे आहेत इम्युनोग्लोबुलिन ते शोषले जातात. जे आपण साधारण 35-40 किलोचं वासरू जर धरलं तर त्याला साधारण 4 लिटर पर्यंत चीक पाजला गेला पाहिजे. वासरू उभं राहिलं की पहिला त्याला चिकाचा डोस घ्यायला पाहिजे 1.5 ते 2 लिटर, त्याला जेवढं शक्य तेवढं. त्यानंतर 3-4 तासांनी पुन्हा जर शक्य असेल तर पुन्हा एखादा लिटर आणि 6 तास पूर्ण व्हायच्या अगोदर पुन्हा आपण त्याला चीक पाजू शकतो. चिकाने रोगप्रतिकार शक्ती मिळेल, त्याच्या पोटातला जो चिकट स्राव असतो तो सगळा साफ व्हायला मदत होईल आणि वासराचं एकूणच म्हणजे आयुष्यभरासाठी त्याचा जो काही सुरुवातीला पिकअप लागणार तो मिळेल.